वासुदेव हरि पंढरीनाथ भगवान की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन ये आपल्या हाती, रिघाला भक्तिपंथी जगा देतो, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित, अनेकेता स्थिरमतीर भक्ती मान्य प्रियो नरहा। ज्ञानेश्वरी अध्याय 12व्या अध्यायामधल्या 19वा श्लोक आहे आणि 19व्या श्लोकावरती ज्ञानोबरायांनी भाष्य केलेल्या ज्ञानेश्वरीमधली ओवी आहे। जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिघाला भक्तिपंथी जगा देतो। चौथा पुरुषार्थ मोक्ष। आणि असा मोक्ष आपण स्वतः प्राप्त केलेला आहे आणि जगाला तो प्राप्त करून देण्यासाठी नित्य धडपड असणारा असा ज्ञानी भक्त, आणि तो भक्त मला फार आवडतो, मला प्रिय आहे, असं भगवंतांनी या श्लोकाच्या माध्यमातून तुम्हा सामान्य जीवासमोर प्रतिपादन केलेलं आहे। असो, थोडासा परिहार देणं कर्तव्य आहे। प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा जगद्गुरु तुकोबरायांचा बीजोत्सवाचा कार्यक्रम आज आणि उद्या जागर आणि उद्या पुष्पवृष्टी आणि प्रसाद असा हा कार्यक्रम सोहळा बीज उत्सव, आणि या उत्सवाच्या निमित्तानं आजची ही प्रवचन रूपी सेवा। सकाळपासून आपण या ठिकाणी या चिंतनामध्ये आहोत आणि हाच उपक्रम पुढं अखंडितपणे चालू आहे। आणि तत्वज्ञान ही प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली। सेवा वाट्याला येणं भाग्य असावं लागतं, आणि भाग्यानं सेवा प्राप्त होते, आणि ती करावी यथा सांग, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, अशा उदात्त विचारानं सेवा करत राहणं इथे कर्तव्य आहे। आणि या उत्सवाच्या निमित्तानं संतांची सेवा घडते, परमात्म्याची सेवा घडते, आणि परमार्थामध्ये सेवेला फार महत्त्व आहे। आणि त्याच अनुषंगानं हा होऊ घातलेला तुकोबरायांचा बीजोत्सव, मी नेहमी सांगतो, हा तुकोबरायांचा बीजोत्सव सर्वत्र मोठ्या थाटामाटानं आनंदानं साजरा केला जातो, आणि त्यापैकीच आपला हा एक व्यवहार। आणि तत्वज्ञानं थोडंसं चिंतन करायचं, बाहेरला कोण वक्ता बोलवण्यापेक्षा आपणच
आपल्या लोकांच्या समोर थोडंसं चिंतन करायचं या उद्देशाने हा सगळा वहापोह आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगा देतो. 12वा अध्याय भक्ती योग आहे. आणि मला वाटते तुम्हा आम्हा सर्व वारकरी भाविक साधकांना 12व्या अध्यायाबद्दल बराच म्हणजे अभ्यास झालेला आहे म्हणा, किंवा सतत कानावर ओव्या पडतात. 12व्या अध्यायाचे श्लोक सतत कानावर येत असतात. सातत्याने 1-2 दिवसाचा जरी कुठंतरी सोहळा असेल तर 12व्याचं पारायण होतं. आणि मग असा 12वा अध्याय म्हणजे भक्तियोग आहे. आणि या अध्यायाच्या माध्यमातून भगवंताने आपल्याला प्रिय असणाऱ्या भक्ताचं वर्णन केलेलं आहे. कोणता भक्त मला प्रिय आहे, त्या भक्ताची लक्षणं काय, बरंच या अध्यायाच्या माध्यमातून भगवंतानी वर्णन केलेलं आहे. आणि अशा या श्लोकावर ज्ञानोबरायांची ओवी आहे, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगा देतो. 4 पुरुषार्थ सांगितलेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. इथं पहिले जे 3 पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ, काम. धर्म म्हणजे आपल्याला धर्माच्या बाबतीत बरंच काय काय ऐकायला मिळतं. धर्म कशाला म्हणायचं, धर्म म्हणजे नेमकं काय. तर वास्तविक पाहिलं तर धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रार्थना, पूजनादी आचार विचार, आणि त्या आचार विचारानं वागणं, राहणं, चालणं, बोलणं धर्म आहे. वास्तविक पाहिलं तर आम्ही बऱ्याच वेळेला म्हणतो, एखादा चुकीचं वागत असेल तर जरा धर्मान वाग. आता बाकीचे जे धर्म आहेत, मग हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे, या धर्माचा इथं विचार नाही आहे. इथं सर्व मनुष्य जीवाचा विचार आहे. आणि मग अर्थ म्हणजे धन, पैसा प्राप्त करणे, तोही पुरुषार्थ आहे. तो कसा प्राप्त करायचा. आपल्याला वाटते काहीतरी आपण जास्त प्राप्त केला, मिळवलं काहीतरी, तर डांगोरा पिटत असतो, मी एवढं केलं, मी तेवढं केलं. आणि मग सहज एखादा म्हणतो म्हणून काय पुरुषार्थ केलास काय. कारण ते कसं मिळवलंस त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. जोडून या धन उत्तम विवारे, उदास विचारे वीच करी. आणि तत्वज्ञानं अशा पद्धतीनं तो अर्थ, ते धन सुद्धा प्राप्त करावं, तोही पुरुषार्थ आहे. आणि तिसरा पुरुषार्थ सांगितला काम. काम म्हणजे इच्छा, कामना. आता ती कामना नेमकी कशाची असावी, इच्छा कोणती असावी. इच्छा सर्वांनाच आहे, काहीतरी प्राप्त व्हावं, लाभ व्हावा, इच्छा आहे, कामना आहे. मग तुम्ही आम्ही परमार्थ करणाऱ्या भक्तांच्या मध्ये सुद्धा असेल काहीतरी कामना आहे. जरी व्यवहारिक काय मिळवायची इच्छा नसली तरी पारमार्थिक सत्तेतलं तरी काहीतरी मिळावं ही तरी सुप्त कामना असतेच असते, नाही असं नाही. आणि मग असे हे 3 पुरुषार्थ सांगितलं. आता वास्तविक पाहिलं तर या 3 पुरुषार्थाचा इथं काय संबंध घेतलेला नाही महाराजांनी.
ज्ञानोबराय म्हणतात, जी पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. जो भक्त आहे, देवाला प्रिय असणारा तो भक्त आहे, देवाला आवडणारा भक्त आहे. आणि त्या भक्ताचं वर्णन करत असताना या ठिकाणी ही ओवी घातलेली आहे ज्ञानोबराय. याच्या अगोदर या श्लोकामध्ये बऱ्याच ओवी आलेल्या आहेत त्या भक्ताच्या वर्णनानंच. आणि मग या ओवीच्या माध्यमातून सांगतात ज्ञानोबराय की चौथा जो पुरुषार्थ आहे मोक्ष. आता हा जो मोक्ष आहे आम्ही सतत कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ऐकतोय आणि मला वाटतं आपल्या ठिकाणी तरी याबद्दल सारखं चिंतन असते. इतर बाहेर कुठं गेला तर याचं चिंतन आपल्याला फारसं ऐकायला मिळत नाही, पण आपल्या परिसरामध्ये शास्त्राचं चिंतन सांगणारे वक्ते आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. आणि कुणाला कळो न कळो नित्य तेच चिंतन असतं. आणि तत्वज्ञानानं बऱ्याच वेळेला आपण मोक्षाबद्दल ऐकलं म्हणजे श्रवण झालेला आहे. मोक्ष कशाला म्हणायचं, नेमकं मोक्ष म्हणजे काय. तर मोक्षाचं वर्णन शास्त्रानं करत असताना सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला शास्त्रानं मोक्ष म्हणून सांगितलं आहे. वास्तविक पाहिलं तर शास्त्र सांगतं ते आपलं स्वरूपच आहे. नित्य आम्ही सुखरूप आहोतच, पण स्वरूपाच्या दृष्टीनं विचार केला तर पण आमची वृत्ती स्वरूपाकडे कधी जात नाही. कारण वृत्तीला या प्रपंचामध्ये ती गुंतली या. तुकोबराय म्हणतात, गुंतलो या संसारे कैसा झालोसे अंध, मी माझे वाढवणी माया तृष्णेचा बाण, अहम आणि मम, मी आणि माझं यामध्येच आम्ही गुंतलोय. आणि हे गुंतलो या एका जन्माचं नाही, पाठीमागल्या बऱ्याच जन्मामध्ये आम्ही संसार करत आलोय. बऱ्याच पाठीमागल्या जन्माचं देह तादात्म्य धरून इथंपर्यंत आम्ही आलोय. आणि ते तादात्म्य एवढं चिकटलेलं आहे की ते आता सहजासहजी सुटू शकत नाही. आणि त्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. सुटत नाही का तर आमचं प्रयत्न अपुरं पडतात. आम्ही करतच नाही प्रयत्न करत नाही म्हणजे यातून आम्हाला सुटावं असं वाटत नाही. प्रयत्न आमचे कमी पडतात. कसं आहे, पडिले वळण इंद्रिया सकळा, इंद्रियांना वळण पडलेलं आहे आणि त्या योगानं होतंय ते तसं. रात्री सुद्धा आमचा विषय झालता हो, नाही असं म्हणता येत नाही हो. कमी असतील पण नाही असं म्हणता येत नाही. प्रयत्न कमी असतील. मग आमचं हे प्रयत्न कमी का पडतात, बरोबर आहे का नाही. प्रयत्न का कमी पडतात याचा आपण विचार करायला पाहिजे का नको. आम्ही तो विचार कधी केला नाही आणि तो विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रयत्न कमी पडतात याचं कारण असं वाटतंय की इकडं काय मिळवायचं आहे ते आम्हाला कळालेलं नाही. परमार्थामध्ये नेमकं मिळवायचं काय, काय प्राप्त करायचं आहे तो विवेक नाही. आत्मानात्म विचार करण्याकडे आपली वृत्ती काय होत नाही,
सहसा लागत नाही. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, विवेक महाराज म्हणले. विवेक जागृती विवेकाची होणं अत्यंत गरजेचं आहे. आम्हाला विवेक माहित आहे. त्याला मागे कारण आहे. का विवेकाची जागृती तर निष्काम कर्म नाही. निष्काम कर्म ज्यावेळेस त्यावेळेस म्हणजे आपण त्या अधिकारापर्यंत अजून पोचलेलो नाही आणि तो अधिकार प्राप्त करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. मग अधिकार सहजासहजी प्राप्त होणार आहे का? बऱ्याच वेळेला आम्ही सांगतो, दोष सांगतो का नाही? मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष, 3 दोष आहेत. पाप करण्याची वासना म्हणजे मलदोष, चित्ताची चंचलता म्हणजे विक्षेप दोष, आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणजे आवरण दोष. हे पाठ झालंय आम्हाला सगळं. ऐकून 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 पाठ झालंय. मग त्याचे उपाय सुद्धा सांगितलेत. निष्काम कर्म, निष्काम उपासना, मलदोष आणि विक्षेप दोष निवृत्त होतात. आणि तेही ज्याचं त्यानंच निवृत्त करायचं आहे. मलदोष विक्षेप दोष दुसरं कोण घालवू शकत नाही. श्रीगुरूही घालवू शकत नाहीत आणि ईश्वरही घालवू शकत नाही. ज्याचं त्यानंच हे घालवायचं आहे. आणि मग ज्याचं त्यानं घालवण्यासाठी ज्याचं त्यानंच हे कर्म करायला पाहिजे. निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेला आत्यंतिक महत्व आहे. आणि मग हे 2 दोष स्वतःहून घालवले तर पुढची गती आहे. मग चटक लागेल, काय तळमळ लागेल, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सागा संतजन, करा समाधान चित्त माझे. तळमळ पाहिजे. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. सतत चित्ताला झुरणी लागायला पाहिजे. आणि मग त्या झुरणीनं आपल्यावर ईश्वराची कृपा होईल आणि ईश्वर एखाद्या यथार्थ श्रीगुरूंची भेट घालून देतील. नेहमी सांगतोय आम्ही तुकोबऱ्यांच्या जीवनामधला प्रसंग. ईश्वर श्रीगुरूंची भेट घालून देतील, नाहीतर स्वतःच गुरुरूपानं भेटतील. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. स्वतःच देव गुरुरूपानं भेटतील, नाहीतर एखाद्या यथार्थ श्रीगुरूंची भेट घालून देतील. पण ती श्रीगुरूंची भेट होण्यापूर्वी ही अंतःकरणाची स्थिरता निर्माण व्हायला पाहिजे. अंतःकरणाची स्थिती निर्माण व्हायला पाहिजे. आणि ही अंतःकरणाची स्थिती आपली आपणच तयार करायची आहे. जोपर्यंत आपण ही आपली स्थिती तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला श्रीगुरूंची भेट होणार नाही. बऱ्याच वेळेला आपण उदाहरण ऐकतोय की पेरू परिपक्व झाला की पोपटाला निमंत्रण, काय ते राघूला निमंत्रण द्यावं लागत नाही. पेरू परिपक्व झाला की तद्वज्ञानं श्रीगुरूंनी कृपा करा म्हणून वाट बघायची गरज नाही. नेहमी महाराज आम्हाला सांगतात की श्रीगुरूंच्या कृपेस आपण पात्र होणं अत्यंत गरजेचं आहे. श्रीगुरूंच्या कृपेला पात्र व्हायला पाहिजे. जोपर्यंत आम्ही श्रीगुरूंच्या कृपेस पात्र होत नाही तोपर्यंत आपल्यावर कृपा होणार नाही. आणि कृपेस पात्र व्हायचं म्हणलं तर श्रीगुरूंची सेवा घडायला पाहिजे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे, दास्य सकळ सर्वस्वानं श्रीगुरूंच्या चरणाजवळ राहून त्यांची सेवा करायला पाहिजे. आणि मग हे सगळं करत 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 हळूहळू 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 ढाळे ढाळे केऊ तेनी एखादे वेळी मार्गाचेनी बळे निश्चित ढाके. निश्चित तिथं पोचल्याशिवाय राहणार नाही. पण हे करत राहणं, त्या वाटेवरनं चालत राहणं अत्यंत गरजेचं आहे. वारीला चाललोय आम्ही,
मजल धर मजल, मजल धर मजल करत एक एक मुक्काम पुढं टाकत चालत राहायला पाहिजे. चालत राहिलं तर पोचल्याशिवाय राहणार नाही महाराज, निश्चित पोचणार. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशाने वेटे पांडुरंग. संतांनी दाखवलेला मार्ग आहे, मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. या मार्गानं चालत राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग ज्या मोक्षाबद्दल आम्ही बोलायला लागलोय, ज्या मोक्षाचा या ठिकाणी विचार चाललेला आहे, म्हणजे चौथा पुरुषार्थ. जो चौथा पुरुषार्थ मोक्ष म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, तो संतांना प्राप्त आहे. संत नित्य त्या स्थितीमध्ये आहेत आणि ते संत तो मोक्ष आपल्याला प्राप्त करून देणार. आता मोक्ष म्हणजे प्राप्त करून देणार म्हणजे एखादी वस्तू कुठं आहे ती आणून द्यायची आहे का? वस्तू आणून द्यायची नाही आहे. ज्याला आम्ही हरवलोय तसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा मी विसरलोय. म्हणजे हरवलोय, ती वस्तू आहे आपल्याजवळ पण आम्ही इतरत्र कुठंतरी शोधायला लागलोय. मग बऱ्याच ठिकाणी आम्ही हे शोधत फिरायला लागलोय. मग जी वस्तू जिथं नाही तिथं शोधून सापडणार आहे काय आपल्याला? अजिबात सापडणार नाही. मग ते ठिकाण दाखवून देणारे संत आहेत. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. आम्ही जागा चुकलोय म्हणजे विसरलोय. मोक्ष हे आपलं स्वरूपच आहे, पण त्या स्वरूपापासून आम्ही बाजूला आलोय. मी कसा देव असन असं वाटतंय. जीवपणा लादून घेतलेला आहे भ्रमानं. मग हा जीवपणा टाकायला पाहिजे का नको? आणि मग तो जीवपणा घालवून आम्ही देव आहोत याचा ठाम निश्चय होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते निश्चय करून देणारे, ते दाखवणारे श्री गुरु संत महात्मेच आहेत. अज्ञाताची हा शास्त्रीय शब्द अज्ञाताचे ज्ञापन म्हणजे अज्ञात वस्तू ज्ञान करून द्यायचं. अज्ञात वस्तू आणि हे ज्ञान करून देणारे संतच आहेत. कसा तुकोबरायांचा अभंग आहे, रवी दीप हिरा दावी ती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. सूर्य, दिवा आणि हिरा तिन्ही वस्तू प्रकाशमान आहेत. त्यांच्या प्रकाशानं आपल्याला वस्तू दिसतील, पण कोणत्या? दृश्यच वस्तू दिसतील. अदृश्य वस्तू दाखवू शकत नाही. पण संत महात्मे अदृश्य असणारा, तुमच्या आमच्या दृष्टीला गोचर असणारा तो परब्रह्म परमात्मा दाखवण्याचं कार्य संत महात्मे करतात. आणि संतांच्या शिवाय तो परमात्मा आपल्याला सहजासहजी कळू शकणार नाही, प्राप्त होणार नाही. आणि ते संतच ते करू शकतात, श्री गुरुच ते करू शकतात, दाखवू शकतात. मग आम्ही हरवलोय कशाला? तर आम्ही स्वरूपापासून बाजूला गेलोय.
मग आता त्या स्वरूपापर्यंत जोपर्यंत आम्ही जात नाही तोपर्यंत हा आपला फेरा सुकणार नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे सैनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. प्रत्येक जन्मामध्ये आपली ही फजिती चाललेली आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. पडलो आवर्ती भोरा बहु थोरा ओळसे. बरेच जन्म झालेत आपले. मी नेहमी सांगतोय 4 खाणे भोगून आम्ही आलो इथपर्यंत. पावला हा देह काकटाळी न्याय न घडे तो उपाय घडो आले. बहुत जन्मांती जन्मलासी नरा देवतो सोयरा करी. आता एवढ्या जन्मानंतर मनुष्य शरीर प्राप्त झालंय, दिलंय भगवंतानं. कशासाठी दिली? इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण. नासे जीवपणा भौरव. जीवपणा नासून टाकायचा म्हणजे घालवायचा म्हणजे मोक्षच आहे ना. जीवपणा घालवला तर राहता राहिला तो देवपणा चाला. देवपणा कुठनं वेगळा आणायचा आहे का? फक्त मी जीव वाटायला लागलोय ते वाटणं फक्त घालवायचं आहे, दुसरं काही करायचं नाही. पण ते वाटणंच घालवणं सहजासहजी होत नाही. मी सांगून गेलो की बऱ्याच पाठीमागल्या जन्माचे संस्कार आहेत, त्याचं तादात्म्य धरलंय आणि खरं तादात्म्य देहाचं धरलंय. आणि मग देहाच्या तादात्म्याच्या संबंधानं देहाच्या संबंधानं हे बाकीचं सगळं आहे. मग अम आणि मम. महाराज म्हणतात आधी देह काय खरा देहासंबंधी पसारा. देहच खरा नाही हे अगोदर कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. त्यासाठी चिंतनामध्ये काळ घालवायला पाहिजे. आम्ही चिंतनामध्ये काळ घालवत नाही. चिंतन करायला वेळ नाही आम्हाला. पण चिंता सतत आपल्याला प्रापंचिक, सतत आम्ही प्रापंचिक चिंतत आहे. तर ती चिंता टाकून चिंतन करत राहायला पाहिजे. चिंतने चिंतने तद्रूपता देवची होईन म्हणती ते होती. तरी का चित्ती न धरावा. त्या दृष्टीनं सातत्यानं अभ्यास करत राहणं अत्यंत गरजेचं आहे. चिंतन करत राहणं अत्यंत गरजेचं आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासानं असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होती. बऱ्याच वेळेला उदाहरणं आपण ऐकतोय. पावसाळ्यात पावळणीचं पाणी दगडावर थेंब 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 सतत सतत पडून पडून त्या पायरीला दगडाच्या काय झालेलं असतं, खड्डे पडतात. का तर ते पाणी सातत्यानं त्यावर पडून 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 झालं. असं पण पूर्वी रहाटाला दगडी रहाट असायचं आणि तो दोर खाली सोडून वर काढायचा सतत चालू असायचं. त्या रहाटाला दगडी रहाटाला सुद्धा खाच पडायची. का तर त्या सातत्याच्या घर्षणानं ती खाच पडायची. अभ्यासानं विष सुद्धा पचवता येतं म्हणून सांगितले का नाही. एखाद्या लहान मुलाला एखादी विषयाची बाटली आणली घरात आणि दररोज पहिल्या दिवशी त्या बाटलीत एक काडी जराशी नुसतं शेंडा बुडवायचा आणि त्या दुधात घालायचं. तेवढ्यानं त्या बाळाला काय होणार नाही. दुसऱ्या दिवशी 2दा बुडवायची, तिसऱ्या दिवशी 3दा बुडवायची. असं करत 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 ते बाळ ते मूल 8-10 वर्षाचं होईपर्यंत त्याला शेवटी अखंड विषयाची बाटली जरी दिली तरी ते पचवते. का तर त्याच्या ते शरीराला सवयी झाली. तत्वज्ञान आपण जर अभ्यास सतत करत राहिलो तर सहज आपल्याला या गोष्टी प्राप्त होतात, प्राप्त करता येतात. पण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे.
आणि तो सुद्धा अभ्यास करताना मगाशी महाराज म्हणले तसं विवेक जागृत ठेवून अभ्यास करायला पाहिजे. आम्ही आता 25 वर्ष अभ्यास करतोयच का नाही, यात आल्यापासून आपले 25 वर्ष झाले. आमचा अभ्यास बंद आहे का? अभ्यास आमचा सुरूच आहे, बंद नाही अभ्यास. पण परिस्थिती काय झाली आता मगाशी तोरशी महाराजांनी त्यांनी ग्रंथ आणला सोबत. असं प्रत्येक वेळी एखादा वेगळाच ग्रंथ आम्ही काय करतोय, घेतो. आता ह्यो जरा ग्रंथ बरा वाटतोय, मग त्याचं अभ्यास चालू. परत कोणतरी दुसरा ग्रंथ सांगतोय, मग तो अभ्यास चालू. म्हणजे अभ्यासाची दिशा, अभ्यास नेमका कसा करायला पाहिजे, कोणता अभ्यास करायला पाहिजे, तेही कळणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला या जन्ममरणाच्या बंधातून सुटायचं आहे. तर या जन्ममरणाच्या बंधातून सुटण्यासाठी कोणत्या ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे, हेही कळणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर आम्ही अभ्यास करतोयच. मग हे कळायचं कधी? सुरुवातीला नाही कळत ना. सुरुवातीला कसं असते, लहान मुलाला काहीतरी चॉकलेट दे, गोळ्या दे, असं करून कुठनीकडनं तरी त्याला त्या शाळेत आणावं लागतंय. मग आम्ही आलो शाळेत, पण आता त्या गोळ्या आणि बिस्किटच खात बसलोय. आणि जे गरजेचं आहे तिकडं आमची पाठ व्हायला लागली. आपल्याला कावणेकर महाराज आमची गुरुजी तळमळीनं किती सांगतात, एवढं तळमळीनं कोण सांगत नाहीत. पण त्या तळमळीनं आम्ही घेत नाही. त्यांची तळमळ बघून आम्ही काय करायला पाहिजे, कळायला पाहिजे का नको, आपल्याला नाही कळत. आणि म्हणून अभ्यास सुद्धा कोणता करावा ह्याला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. आणि तो अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. अभ्यासानं होतंय साध्य. आणि मग ज्या मोक्षासाठी आपल्याला हा जो सगळा आम्ही परमार्थ करत आतापर्यंत आलोय, तो परमार्थ करत असताना ज्ञानोबराय म्हणतात की जे भक्त आहेत, देवाला आवडणारे जे भक्त आहेत, ते भक्त इथं ज्ञानोबराय म्हणतात, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. चौथा पुरुषार्थ मोक्ष नावाचा ते भक्त जगाला वाटायला लागल्यात. ज्ञानोबरायांच्या बद्दल आपल्याला माहिती आहे का नाही, कोणता म्हणतो, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा बघा कसे हे आहे. मग असे ज्ञानोबराय असतील, असे तुकोबराय असतील, त्यांना तो मोक्ष प्राप्त आहे. म्हणजे ते देवच आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि ज्यांच्याकडे जी वस्तू आहे तीच वस्तू दुसऱ्याला देता येते. ज्यांच्याकडे नाही ती काय देणार? म्हणजे त्यांच्याजवळ तो मोक्ष सहज प्राप्त आहे. त्या अवस्थेवरती आहेत, त्या स्थितीवरती आहेत. आणि आपण तो अनुभव घेत असताना जगाला तो अनुभव देत आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबराय सांगतात का नाही, आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा कर. म्हणजे संत महात्म्यांच्या ठिकाणी अपपर भाव नाही, अहम मम नाही. आणि हे देत असताना त्यांना आमच्याकडून काही मिळवायचं नाही. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. संत तुम्हा आम्हाला जागे करतात. उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरी नाथा, व्हावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. मग जन्म मरणाच्या व्यथा चुकवायच्या म्हणजे काय करायचं आहे? मोक्षच प्राप्त करायचा आहे.
मोक्ष प्राप्त करायचा त्या अवस्थेवर गेलं की जन्ममरण खंडित होणं, म्हणजे ज्या स्वरूपापासून आम्ही हरवलोय, बाजूला आलोय, त्या स्वरूपाला प्राप्त होणं. आपल्याला माहित आहे, मीठ समुद्रातून बाहेर पडलं आणि मग त्याचा फेरा झाला, एवढं त्याला फिरावं लागलं. तसं जीवाची अवस्था आहे. जीव त्या स्वरूपापासून बाजूला गेला आणि मग त्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागलं. मग फिरत 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 एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य. मग हे सगळं फिरत असताना परत मनुष्य जन्म प्राप्त होईपर्यंत फिरावंच लागतं. आणि मग मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरजारे चिरा पडे. याच शरीरानं जन्म मरण खुंटीत करता येतं. आणि नाही या शरीरानं आपण केलं तर मग आणि आहेच पुनरपी जननम पुनरपी मरण. म्हणून हे मनुष्य शरीर फार महत्वाचं आहे परमार्थाच्या दृष्टीनं. या जन्ममरणाच्या फेऱ्यात आम्ही अडकलो आणि सतत आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागतं. स्वरूप आपलं सुखरूप असताना भोगायला दुःख लागतं. आणि मग हा आत्मविचार करून आपण वाटचाल करत राहणं गरजेचं आहे. आणि मग संत महात्मे तुम्हा आम्हाला जागे करतात. संत महात्मे जागे करतात म्हणजे अगोदर ते जागे आहेत. आणि मी बऱ्याच वेळेला बोललो की जागे असणारेच जागे करू शकतात. जागे असणारेच जागे करू शकतात. झोपलेले आहेत ते दुसऱ्याला कसे जागे करणार? झोपलेले दुसऱ्याला जागे करू शकणार नाहीत. जागे आहेत तेच दुसऱ्याला जागे करू शकतात. म्हणजे संत नित्य स्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहेत आणि आम्ही स्वरूपाच्या ठिकाणी निद्रेत आहोत. स्वरूपाच्या ठिकाणी आम्ही निद्रेत आहोत. आम्ही व्यवहारात जागे आहोत. महाराज आम्हाला नेहमी सांगतात, व्यवहारात आपलं कर्म सम्मुख आलं की होतोय जागा. तो किती जरी शिनलेला असला तरी त्याला जागे करायला बाकीचं काय लागत नाही व्यवहाराच्या निद्रेतून. पण ही जी स्वरूपाची निद्रा आहे ती अनादी कालाची निद्रा. ह्या निद्रेतून जागं होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या निद्रेतून जागे करणारे श्री गुरु संत महात्मे आहेत. त्यांच्याशिवाय कोण जागं करणार नाही. आणि मग असे जागे असणारे संत, तुम्ही आम्ही ज्या स्वरूपाच्या निद्रेमध्ये झोपलोय यातून आम्हाला जागे करण्याचं काम संत महात्मे करतात. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात, असे जे भक्त आहेत ते देवाला प्रिय आहेत. देवाला आवडणारे भक्त आहेत ते. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतो. भक्त सांगत असताना 4 प्रकारचे भक्त सांगले: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही म्हणलं. काहीच करणं नाही म्हणजे का? पहिला भक्त अर्थ भक्त आहे. तो काहीतरी संकट आलं त्यासाठी तो भक्ती करतो भगवंताची. म्हणजे प्रतिकूलता प्राप्त झाली की भक्ती करणारे अर्थ भक्त, अनुकूलता प्राप्त व्हावी म्हणून भक्ती करणारे अर्थार्थी भक्त, आणि तळमळ लागणं काय मी उद्धार पावीन, कधी एकदा मला श्रीगुरु भेटतील, संत महात्म्यांची भेट होईल, कधी एकदा मला माझ्या स्वरूपाची ओळख करून देतील, अशा तळमळीनं भक्ती करणारे जिज्ञासू भक्त. आणि चौथा भक्त जो सांगितला तो ज्ञानी भक्त. मग चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्त एकोपाई ज्ञानिया तोची. त्याला काही करावं लागत नाही. आता करावं लागत नाही म्हणजे का नेमकं करावं लागत नाही?
तर तो चौथा जो भक्त आहे, ज्ञानी जो भक्त आहे, त्याच्या ठिकाणचं सर्व द्वैत मावळलेलं आहे. अद्वैत अवस्थेवर तो ज्ञानी भक्त आहे. चराचरामध्ये सर्वत्र त्याला देवाची प्रचिती येते. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चर अचर आपणची झाला. जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र त्याला देव दिसत असतो. देव सोडून दुसरं काही दिसत नसतं. आपल्याला बऱ्याच वेळेला भक्त प्रल्हादाचं उदाहरण ऐकायला मिळते का नाही? बऱ्याच वेळेला आपण कथा भक्त प्रल्हादाची माहिती. भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं त्याच्या वडिलांनी, तू ज्या देवाचं नाव घेतोस, सतत नारायण नारायण म्हणतोस, तो आहे कुठं? आम्हाला असं विचारलं तर आम्ही काय उत्तर दिलं असतं? पंढरपुरात आहे, मंदिरात आहे, हीच उत्तर आमच्याकडून आली असतील. पण त्या प्रल्हादानं सरळ उत्तर दिलं की तो नाही कुठं, तो नाही आहेचं ठिकाण नाही, सर्वत्र आहे तो. पुढं आपल्याला माहिती आहे त्यानं खांबात आहे काय म्हणून विचारलं. प्रल्हाद म्हणला का असणार नाही, खांबात सुद्धा तो आहे. आणि मग ती पुढची कथा आपल्याला माहिती आहे. स्तंभावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. म्हणजे तो नारायण, तो परब्रह्म परमात्मा सर्वत्र आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. चराचरामध्ये व्यापक रूपानं तो परब्रह्म परमात्मा आहे, अशी दृष्टी ज्ञानी भक्ताची आलेली असते. अशा दृष्टीनं त्यांचं पाहणं जगताकडे असतं. जन नोहे अवघा जनार्दन. तुम्हा आम्हाला व्यक्ती दिसते, व्यक्तीच्या त्या उपाधीकडनं आम्ही बघतो. पण संत महात्म्यांना व्यक्ती दिसत नसून सर्वत्र देवाची प्रचिती येते. आणि असे संत तुम्हा आम्हाला तुम्ही देव आहात याची प्रचिती आणून देतात. आणि मग जसं ज्ञानोबराय म्हणतात तसं मग पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. असे ज्ञानी भक्तच ते तुम्हा आम्हाला जो चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष नावाचा, त्याला शास्त्रानं मोक्ष म्हणलं. आणि मोक्ष म्हणजे आम्ही बऱ्याच सतत श्रवण करतो की मोक्ष म्हणजे आपलं स्वरूप आहे. फक्त आम्ही त्या स्वरूपाच्या ठिकाणी राहत नाही. आणि त्यामुळं मग या सगळ्या व्यवहारामध्ये अडकतो. आणि मग व्यवहारातनं या सगळ्या दुःखाला सामोरं जावं लागतं. जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकला की सतत दुःखाला सामोरं जावं लागतं. मग बरीच दुःख आपल्याला भोगावी लागतात. जन्माला येताना दुःख आहे, गर्भवासाचं दुःख आहे, व्याधींचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे. ही सगळी दुःख सहन करावी लागतात जन्माला आलो म्हणून. आणि जन्माला आलो म्हणून मरावं लागतं. मरण थांबवता येत नाही, मरण कुणाला चुकवता येत नाही, पण जन्म थांबवता येतो. आणि ते जन्म थांबवणं आपल्या हातामध्ये आहे. आणि तो थांबवण्यासाठी आपल्याला नित्य संतांच्या सहवासात राहायला पाहिजे, संतांच्या सानिध्यात राहायला पाहिजे. संतांची लक्षणं मी रात्रीसुद्धा बोललो की संतांची लक्षणं आपण आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. संतांचं चरित्र, संतांच्या चरित्राचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. संतांची लक्षणं ही तुम्हा आम्हा साधकांची साधना आहे. आणि त्या साधनेतून आपल्याला त्या सिद्ध दशेपर्यंत पोचायचं आहे. आणि त्या
सिद्धदशेपर्यंत नेणारे संत महात्मे. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपले हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. असा चौथा पुरुषार्थ जगाला प्राप्त करून देणारे संतच आहेत, श्रीगुरूच आहेत. आणि त्या भक्ताचं वर्णन या ठिकाणी 12व्या अध्यायामध्ये बऱ्याच ओव्या त्या का आपल्याला सगळ्या पाठ नाहीत. या श्लोकावरच्या सुद्धा बऱ्याच ओव्या त्या का सगळ्या आपल्याला पाठ नाहीत. पण भगवंतानी वर्णन करत असताना या भक्ताचं, तो भक्त मला प्रिय आहे, आवडता आहे, तेही प्राणा परोते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. म्हणजे अशा भक्ताचे वर्णन करणारे सुद्धा देवाला प्राणापेक्षा प्रिय आहेत. देव म्हणतो मला ते प्राणापेक्षाही प्रिय आहेत. तया ते बी माता मुकुट करी. कशी ओव्या आहे ती सुरुवातीची, ती नाही सापडत. बऱ्याच ओव्या इथं. दोरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगया लागुनी तयाचे अंग, तया संघाचे सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपण, तेनिशी आम्हा मैत्र, येत कायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकतीजे. तेही प्राणापरोते, आवडते निरुते, जे भक्त चरित्राती प्रशंसिती. जो हा अर्जुना सांगितला प्रस्तुत, भक्तियोग समस्त योगरूपा, जेने मी प्रीती करी का मनी शिरसाधरी, एवढी थारी जया स्थिती ये. कितीतरी ओव्या याच्यावर ज्ञानोबराय यांनी घातलेल्या आहेत. हे विश्वची माझे घर, ऐशीमती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, मग याही वरी परता माझ्या भजनी असता, तयाचे मी माता मुकुट करी. माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था म्हणजे असणं नवं, आस्था म्हणजे प्रेम. माझी या भजनी आस्था म्हणजे माझ्या ठिकाणी, माझ्या भजनामध्ये त्याचं प्रेम आहे, आवड आहे. तयाच्याही माता मुकुट करी म्हणतात. म्हणजे अशा भक्तांचं वर्णन या ठिकाणी भगवंतांनी केले. आणि त्या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी, या बऱ्याच ओवीच्या माध्यमातून असा जो चौथा भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे, तो मला आवडतो, तो मला प्रिय आहे, असं वर्णन करत असताना, त्या भक्ताचं कार्य सांगताना, तो भक्त पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनही आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. असा जो चौथा पुरुषार्थ आहे, तो पुरुषार्थ जगाला वाटीत असा भक्त सुटतो. आणि असे जगाला पुरुषार्थ म्हणजे मोक्षमार्गातून नेणारे संत महात्मेच आहेत. संतांच्या शिवाय आम्हाला मोक्षाचा मार्ग कोणीही दुसरे प्रापंचिक व्यवहारातलं कोणीही दाखवणार नाहीत. सोडविना बंधू पाठीची बहीण, चेजेची कामीन दूर राही, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भरी भरी. असे कितीतरी आपल्याला तुकोबरायांचे सुद्धा बघ माहिती आहे. संतच आपल्याला या जन्ममरणाच्या बंधातून सोडवू शकतात. आणि या जन्ममरणाच्या बंधातून सुटणं हेच तुमचं आमचं परमार्थिक वाटेवर चालत असताना इति कर्तव्य आहे. आणि मग त्याच दृष्टीनं हा सगळा वहप आहे. मग ते नामसप्ताह असेल, वारी असेल, भजन असेल, कीर्तन असेल, हे सगळं जे करायचं आहे, तो फक्त एक उद्देश मनामध्ये ठेवूनच चालत राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती दृष्टी आपल्याला यावी, तशा पद्धतीनं आपलं कार्य घडत राहावं, अशी आजच्या प्रवचनाच्या निमित्तानं, जगद्गुरू तुकोबरायांच्या उत्सवाच्या निमित्तानं ही प्रवचनरूपी सेवा आहे, अशी तुकोबरायांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. कारण तुकोबरायच, ज्ञानोबराय, तेच आम्हाला या जन्ममरणाच्या बंधातून सोडवू शकतात. आणि म्हणून मग ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भगवद्गीता असेल, या ग्रंथांचा आपण सतत अभ्यास करत राहणं, संत वचनावर विश्वास ठेवून राहणं अत्यंत गरजेचं आहे.
आणि तशा विश्वासास आपण पात्र होऊन विश्वास ठेवून श्रद्धेनं परमार्थ करत राहूया अशी आजच्या प्रवचनाच्या निमित्तानं तुम्हा सर्व श्रोते सजनांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करून जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम द्या.